गणपती बाप्पा मोरया. आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज. लोकांकडे फॅट झाले की आपण गणपती आणूया, गणपती पावतो, गणपतीची आराधना केली की गणपती आराध्य दैवत आहे, तो विघ्नहर्ता आहे आणि म्हणून गणपती लोक घेऊन येतात. प्राण प्रतिष्ठान कसं करायचं? गणपती उचलायला फक्त मुलांनी उचलायचं, मुली नाही उचलू शकत. काही जागी गौरी जेव्हा आणतात तेव्हा नॉनव्हेज किंवा फिश असं नैवेद्य दाखवतात. पूजेचं महत्व आणि पूजा कशी सांगावी आणि ती कशी करावी. नमस्कार सर्वांना आणि आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की आज असं रेडी होऊन का बसलीये, तर आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज. तर बाप्पाच्या आगमनानिमित्त आपण आजचा पॉडकास्ट करणार आहोत आणि आपल्या बरोबर आहे मम्मी आणि नार्वेकर, मिस्टर नार्वेकर. लास्ट टाइम त्यांचा पॉडकास्ट आपण टाकलेला लास्ट वीक, त्याला खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिलेला, सो त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि इव्हन ते पण खूप एक्सायटेड आहे आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जॉईन करायला परत. आजचा पॉडकास्ट परत इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आपल्यासाठी आणि आय होप सगळ्यांना आवडेल. आणि टू स्टार्ट विथ अगेन, खूप लोक आपले व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहेत, सो प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि आम्हाला ते जरा बरं वाटत राहतं की तुम्ही सबस्क्राईब करतायत आणि आम्हाला पण मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी अजून कॉन्टेंट करायला आणि अजून पॉडकास्ट अपलोड करायला. सो प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो याच नोटवरती आपण चालू करूया आजचा पॉडकास्ट. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स वेलकम मम्मा. नमस्कार, गणपती बाप्पा येतोय आणि आज आपण गणपतीसाठीच पॉडकास्ट करतोय. आणि पुन्हा बघा की राजालाच बोलवलंय, कारण जो राजाचा मागचा एपिसोड झाला आणि अत्यंत लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच लोकांचे फोन आले, अगं विजूताई कोण आहे, विजूताई कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे. मी म्हटलं हा महान म्हणजे शिल्पकार आहे आणि तो पण म्हणजे गणपती गजाननाचे आणि देवीची सगळ्या मूर्ती बनवतो. आणि लोकांना इतका आनंद झाला आणि जी माहिती सांगितली ती अत्यंत महत्वपूर्ण होती. काही लोकांना त्याचं महती किंवा परमेश्वराला आपण घरी घेऊन येतो पण त्याची षोडोपचार कशी पूजा करावी किंवा त्याचं महत्व काय हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हल्ली लोकांकडे फॅट झाले की आपण गणपती आणूया, गणपती पावतो, गणपतीची आराधना केली की गणपती आराध्य दैवत आहे, तो विघ्नहर्ता आहे आणि म्हणून गणपती लोक घेऊन येतात. पण राजा तू अत्यंत सुंदर सांगितलास आणि आज पुन्हा खरंच तुझं स्वागत आहे. गणपती गजाननामुळे तुला पुन्हा मी आमंत्रण दिले आणि तुझं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण आता जाणून घेऊया बाहेरगावी जे असतात किंवा ज्यांना भटजी काका मिळत नाहीत पौरोहित्य करायला, तर ते आपण त्याच्याबद्दल बोलूया की बाहेरगावी जे आहेत ज्यांना गणपतीची षोडशोपचार पूजा करायची, काही सामग्री तिथे उपलब्ध नसते कारण भारतात दुर्वा शमी सगळं सापडतं, इथे आपल्याला मिळतं. बाहेरगावी लंडनला, अमेरिकेत, कॅनडाला काही जण आपले आहेत वास्तव्य करतात, त्यांना बाप्पा आणायचा असतो. ते कसाही तो बाप्पाची मूर्ती मिळवतात तिथे, पण काही कारणास्तव काही उपचार त्यांना वाहता येत नाहीत किंवा तिथे वापरता येत नाहीत, त्या ऋतूप्रमाणे तिथे मिळत नाहीत. तर त्यावेळेला आपण काय करायचं ते मी तुम्हाला सगळ्या गोष्टी छानपणे सांगणार आहे, समजावणार आहे. हा फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आपण बोलूया सरांना परत टाइम काढून आपल्या बरोबर जॉईन करायला आज. आणि खरं तर बाप्पाचं आगमन हे सगळ्यात म्हणजे मच अवेटेड टाइम असतो सगळ्यांसाठी आणि खूप जे आपलं सराउंडिंग असतं सगळं ते खूप हॅपनिंग होतं, खूप एन्जॉय. आणि स्पेशली मुंबईमध्ये तर इट्स लाईक लाईफ म्हणजे फुल ऑन एन्जॉयमेंट चालू असतं 11 दिवस गणपतीचे. तर त्यामुळे आता आम्ही इथे बसलेलो आहे कॅनडामध्ये, तर आम्हाला तर ते थोडं मिस होत आहे पार्ट. पण आम्ही मेक शुअर करू की आपल्या या पॉडकास्ट थ्रू तुम्हाला आज थोडे हिडन सिक्रेट आणि अजून हिडन नॉलेज मिळू दे गणपतीबद्दल. कारण आपण पूजा तर करतो, आपण एन्जॉय तर करतो, एव्हरी इयर करतो, कारण मुंबईमध्ये सगळीकडे स्पेशली असतं. मुंबई काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असतं, पण त्याचं ऍक्च्युअल रिझन आणि आपण खूप साऱ्या गोष्टी का करतो गणपतीसाठी ते तर माहिती नसेल तुम्हाला पण आणि मला पण नाही माहिती. आय एम प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट इट, बट आपण तेच या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. सो याच नोटवरती आपण चालू करूया पॉडकास्ट.
त्याच्या आधी परत एकदा होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला प्रश्न आपला गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपतीचं आगमन घरामध्ये प्राण प्रतिष्ठा आणि पूजा ह्याच्याबद्दल लोकांना जरा राजा सांगणं गरजेचं आहे. होय, गणपती बाप्पा आणताना कसं आपण आपल्या आवडीची, आपल्या मनाला भावती अशी सुंदर श्रींची मूर्ती आपण अगोदर मूर्तिकारांना सांगतो किंवा काही जण जाऊन आणतात. ती पाहतो की आपण सुखासनात स्थिर बसलेली मूर्ती असावी, छान अशी आपल्याला आटोपशीर आपल्याला पूजा उपचार केला नीट वाहता येतील अशी आणायची. आणि बऱ्याच वेळेला लोकांचं असं असतं की गणपती घरी आणताना नेमकं काय करायचं बाप्पा आणायला. तर गणपती आणायला जातो तेव्हा आपण एक वस्त्र न्यायचं असतं की देवाला झाकून आणायला, की म्हणजे त्याच्या डोक्यावर आपण ते छत्र असं एक छत्री बनवून असं, आणि तिथे नारळ ठेवायचा. तिथे ज्या जागेतून आपण गणपती श्रींची मूर्ती उचलतो तिथे नारळ ठेवायचा, विडा ठेवायचा. त्या भूदेवीला नमस्कार करून पाटावर आपली मूर्ती घेऊन झाकून आपल्या घराकडे आणलं की दारामध्ये उभं राहून घरातल्या एखाद्या सुहासिनीने व्यक्तीने कोणीही किंवा घरातली स्त्री असेल, आई असेल, त्यांनी ते औक्षण करायचं, ओवाळायचं. आधी पाय धुवायचे. गणपती बाप्पाचे तर आपण पाय धुवू शकत नाही, म्हणून जो माणूस घेऊन येतो त्याचे ते पाय धुवून डोळ्यांना पाणी लावायचं. गणपतीला तो वस्त्र ते काढून त्यांना सांगायचं या घरामध्ये ओवाळायचं. आणि अशा गणपतीची घरभर ती मूर्ती मिरवायची, त्यांना आपलं घर दाखवायचं की हे बघा आता तुम्ही या घरी आलात तुम्ही, आणि मग त्यांना जिथे बसवायचंय ना त्या ठिकाणी बसवायचं. जर समजा आदल्या दिवशी आणत असतील ना तर मग ते वस्त्र तसंच ठेवायचं. पूजेच्या वेळेला ते डोक्यावरचं वस्त्र बाप्पाच्या काढायचं. आता इथे तर आमच्याकडे यावर्षी बाप्पा पहिल्यांदाच येणार आहे कॅनडामध्ये. असं तर खूप वर्षापासून येत आहे, पण आता म्हणजे आम्हाला थोडा प्रश्न पडलाय की गणपतीची प्राण प्रतिष्ठान कसं करायची. कारण आपल्याकडे घरी तर ब्राह्मण येतो आणि इथे नाहीये, तर मग आम्ही पूजा कशी करायची ते जरा सांगा. गणपती बाप्पांना आनंद देणारा, आणि तो काय असं आपल्याला काही चुकलं तर आपल्याला काय तो रागावणार नाही, की बघा त्या म्हणतात ना की यथा मिलितोपचार द्रव्याणी, की म्हणजे आपल्याला जी काही द्रव्य मिळत आहेत देवा यथामती यथाशक्ती, मी जे काही जमा करू शकलो माझ्या बालबुद्धीने ते मी तुझी तयारी केली, ती तू स्वीकार कर. आणि यथा मिलितोपचार द्रव्याणी म्हणजे हा किंवा कालोद्भव पुष्पाणी, तुम्ही आता तिथे बाहेरगावी राहता तिथे इथल्यासारखी जास्वंदीची फुलं किंवा काय असं मिळू शकत नसेल, तर त्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी त्या देशामध्ये जी फुलं उपलब्ध आहेत ती पुष्प तुम्ही गोळा करून ती त्यांनी पूजा अर्चना केला तरी चालते. मग अशा वेळेला अगोदर थोडं 3-4 दिवस आधी ती सामग्री एकत्र करून ठेवायची आणि एका जागी असं ती ठेवून द्यायची. फुलं वगैरे त्या दिवशी आपण आणून ठेवली किंवा फ्रीजमध्ये ठेवली, काही ठिकाणी दूर असतात आणायचं गोष्ट, ते आणून ठेवून दिली. आपण सगळी तयारी सज्ज करून ठेवायची. पूजेला बसताना सगळ्या त्या दुर्वा वगैरे सगळ्या किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या एकत्र मांडून घ्यायच्या व्यवस्थित थाळ्यामध्ये 1-2, आणि मग पूजेला सुरुवात केली. आपण स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान करायची. सवळं असेल तर सवळं नेसावं, साडी असेल तर साडी, एखादा अलंकार असेल तर अलंकार घालावं. त्याने काय होतं, ते पॉझिटिव्ह वाईब्स, ते एक वातावरण निर्मित होतं, ते शुद्धीकरण होतं. आणि त्याने आपण गणपती बाप्पाची पूजा सुरू केली की नाही की एक मंगलमय वातावरण, आपलं स्वतःचा तो जो पोशाख आहे त्या दिवशी परिधान करायचा आपला, ती आपली संस्कृती जोपासली जाते. पुढच्या पिढीलाही कळते की हा पूजा करताना असे आपले पारंपरिक वस्त्र आपण सवळा आहे, साडी आहे, नेसलं पाहिजे. मग त्यावेळेला मुलांच्या मनावर पण ते संस्कार होतात आणि छान असं मंगलमय वातावरण तयार होईल. मला आता हे परंपराच्या पॉइंटवरती विचारायचं आहे की लहानपणापासून मी आजीकडनं ऐकलंय, आजोबांकडनं आणि इव्हन समटाइम्स मम्मीकडनं पण, की गणपती उचलायला फक्त मुलांनी उचलायचं, मुली नाही उचलू शकत. नाही असं काही हे नाहीये. फक्त काय की थोडं सांभाळून आणायचं असतो. बाप्पा जड असेल तर त्याला थोडं स्ट्रेंथ लागते. मग ते बघा पुरुषांनी ते काम केलं तर बरं. म्हणजे घरी बायका बिझी असतात ना काय करायला. पण जर समजा मुलगी असेल आणि तिला जर गणपती आणायचा असेल तर असं कुठेही काही लिहिलेलं नाही की मुलांनीच आणायचा मुलीने आणायचा नाही, असं काही नाही. तो घडवलाच आहे साक्षात आदिमाया पार्वतीने ते बाळ घडवलंय. तिचं उठणं जे अंगाला लावलेलं तिने असं छान केशर चंदनयुक्त उठणं होतं ते ती विचार करत होती. आंघोळीला बसायच्या अगोदर उठणं लावतात, तर त्यावेळेला तिने ते असं बोलता बोलता मग ते आपल्या अंगाचं उठणं काढलं आणि त्याचा तो केशर चंदन हळद युक्त असा तो उठणं होतं. तर तो सुंदर असं स्किन कॉम्प्लेक्शन सारखंच दिसतं ना ते.
मग ते तिने उठणं लावता लावता तो गोळा बघितला आणि तिला वाटलं की आपण एक असं बाळ तिला स्वतःचं हवं होतं. त्या उठण्यापासून तिने तो गणपती बनवला आणि गणपती बनवला. तिची ती एवढी भावना झाली की त्याच्यात तिने जीव आपले प्राण हे केले. त्यामुळे आपण पण गणपती बाप्पा आणतो तेव्हा आपण त्याच्यात प्राण आपले ओततो. ही प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करायची तेही सांगतो. इथे मुलाचा मुलीचा किंवा कसलाही भेद नाहीये. कोणी बरं कुळाचार नाहीये हा की एके ठिकाणी केला जातो. 4 भाऊ आहेत त्यांना आणायचा आहे गणपती, ते आणू शकतात. जर तुम्हाला एखाद वर्ष 1.5 दिवस ठेवणं शक्य आहे काही कारणास्तव, काही जण म्हणतात आम्ही गेल्या वर्षी 10 दिवस ठेवलेला, आता आम्हाला यंदा थोडं होत नाहीये. गणपतीचं व्रत खरं तर 1.5 दिवसाचंच आहे. हे व्रत आहे, हा कुळाचार नाही. हे कोणीही करू शकतं. कितीही गणपती कुठल्याही घरात बसवू शकतात. कुळाचाराचा असतो तर आपण विचार करतो की इथेच करायला पाहिजे, इथेच झालं पाहिजे. पण हे व्रत आहे ते सगळ्यांनी केलेलं चालतं. परत गणेश पुराणामध्ये असं वर्णन आहे की 1 मूर्ती बनवली तर हे फळ आहे, 2 मूर्त्या बनवून पूजला तर, असं 121 मूर्त्या बनवून तुम्ही एकाच दिवशी पूजू शकता. हे व्रत आहे. त्या प्रत्येक मूर्तीच्या आकड्याप्रमाणे तेथे फळ मिळत जातं. म्हणून आपण एक तरी गणपतीची मूर्ती स्वतः बनवून छोटीशी गणपतीच्या पुढ्यात ठेवून ती पूजायची असते. की हे जसं आपण प्रदोष काळात मातीची पिंड बनवतो किंवा गोमयी ह्याची पिंड बनवून पूजतो प्रदोष काळात, तसंच एक छोटूसा गणपतीचा विग्रह बनवायचा आहे आणि त्याची आपण पूजा करायची, मृण्मय मातीची ती. आणि ते व्रत आहे, त्याचे आपल्याला जे काही गणपती बाप्पा फळ देतो ते आपल्याला घ्यायचंय, स्वीकारायचंय. म्हणून हे व्रत म्हणून करायचंय. इथे घाबरायचं नाही. गणपती काय काठी घेऊन मारायला नाही बसले. तो प्रेमळ आहे, सदा बालरूपम, जो मोददायक आनंद देणारा आहे. त्याला सततम मोदक प्रिया, जो नेहमी हॅपी त्याची पर्सनॅलिटी आहे. तो स्ट्रिक्ट आणि कडक कसा, तो फक्त म्हणतात ना शिस्त रक्षकम दुष्ट शिक्षकम असा आहे. दुष्ट वृत्तीचाच तो शिक्षा देणार आहे. भोळ्या भावड्या भावना असतील तिथे तो, आणि मुलांसारखा आहे तो, लहान मुलांसारखा, सदा बालरूपम. त्यामुळे मुलांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण पण लहान मूल म्हणूनच त्याची सेवा करायची, मग तो खुश 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 होणार एकदम. आपण या लहान मुलांच्या नोटवरतीच आपण म्हणजे लहान मुलांना जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल, कारण आय थिंक आता आमच्या जनरेशनला मे बी इतकं चांगलं एक्सप्लेन करता येत नाही पुढच्या जनरेशनला, की आपण एक्झॅक्टली का सेलिब्रेट करतो. तर तुम्हाला जर लहान मुलांना जर सांगायचं असेल म्हणजे गणपतीबद्दल इन जनरल, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? कारण गणपती बाप्पाची आकृती, विग्रह किंवा चित्र इतकं गोड आहे ना, मुलांना ते खूप आकर्षित करतं. गणपती बाप्पा हा मूळ जिव्हाळ्याचा विषय मी म्हटलं तसं. मुलांना ना गणपतीच्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे आम्हाला जे बाळकडू मिळालं, आम्हाला आवड कशी निर्माण झाली, आम्हाला त्याबद्दल माहिती कशी मिळाली, आजी आजोबा आत्या काकू मामी सगळी जण मावशी ह्या गोष्टी सांगायची. किंवा घरात काही असताना गणपती बाप्पाचं काय आहे, संकष्टीचं व्रत व्हायचं, मग का होतं, मग गणपती बाप्पाच्या गोष्टी, रामरक्षा म्हणण्याबरोबर अथर्व शीर्ष पठण यायचं, निदान संकष्टनाशन स्तोत्र ज्यात गणपतीची नावं आहेत ते तरी मुलांना पाठ करून घ्यायचं. मग हे का, कशाला, मग हे असंच नाव का आहे, मग त्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगायच्या. त्याने काय होतं, गणपतीबद्दलची माहिती मिळते, त्यांना आवड कुतूहल निर्माण होतं आणि तो एक प्रकारचा ठाम विश्वास आणि आपलं दैवत काय आहे, कशा करता आहे, म्हणजे त्या प्रत्येक प्राणी मात्रा प्रति त्यांचा एक रिस्पेक्ट भाव. म्हणजे कुठल्याच प्राण्याला ते कधी वाईट ह्याने, म्हणजे आता काही मुलं थोडीशी खोडकर असतात, ते मनी माऊ दिसली की काठी घेऊन मारायला जातात, काय असं काय काय, मग ते त्यांना एक ती भूतदया म्हणतो ना आपण, ती एक निर्माण होते. तर उंदीर मामा आहे तो पण त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. लहान मुलं गणपतीला आले की उंदीर मामा कुठे म्हणून पहिला विचारतात. मग तो एवढूसा लपलेला दिसला की खुश, काही काही बनवून ठेवलेले घेऊन पळवून पण घेऊन जातात. उंदीर मामा आणलाय मी उचलून मामाकडचा म्हणून. ही अशी मजेशीर गोष्ट आहे. त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष मुलांना शिकवायचं. गणपतीची 12 जी आवडती नावं आहेत, म्हणजे आपण 108 किंवा ती 1000 जे सहस्त्र नामावली आहे गणपतीची, ती जरी आपल्याला बोलता म्हणता नाही आली तरी गणपतीने गणेश पुराणात स्वतः सांगितलेलं आहे की ही माझी जी 12 नावं आहेत ना, ही जरी तुम्ही रोज रिसाईट केलात किंवा बोललात ना, तर तुम्हाला ते एक सहस्त्र नाम माझं बोलल्याचं पुण्य मिळणार. कारण गणेश पुराणामध्ये वेगवेगळ्या कथेला आधारून ते एक एक नाव आहे त्या गणपती बाप्पाचं. तर त्यामुळे दुर्वा वाहताना किंवा 21 पत्री वाहताना ती नावं घ्यायची आहेत, 12 नावं. ती मी तुम्हाला नंतर सांगीनच. म्हणजे ती त्याची आवडती नावं आहेत, अत्यंत प्रिय आवडती अशी नावं आणि शीघ्र फलदायी आहेत.
त्यांनी बाप्पाने स्वतः गणेश पुराणात सांगितलंय की ही 12 नावं घेऊन जो माझी पूजा करेल त्यांना माझी सहस्त्रनामावली म्हणून पूजा केल्याचं पुण्य मी तत्क्षणी देणार त्यांना. इतका गणपती बाप्पा दयाळू आणि मायाळू आहे. आता गौरी पण येणार आपल्या बरोबर. गणपती आलेत. आता तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन आहे, गौरी पूजन आहे आणि गौरीचा प्रसादच. तर त्याच्याबद्दल पण रजा सांग की गौरी आवाहन कसं आहे आणि गौरी पूजन आणि गौरीचा नैवेद्य आपण काही प्रकारे बनवतो. गौरी म्हटलं ना तर ती हळदीचं दूध कसं असतं किंवा केवड्याचं पान कसं असतं तशी गौरी आहे. तेजपुंज कांती म्हणून ती गौरवर्ण गौरी आणि ती कॉस्मिक एनर्जी आहे. तेजपुंज अशी ती कॉस्मिक मदर असते, ती आपल्या घरी येते. त्यामुळे आपण ह्युमन बिईंग्स कशी प्रसूत होतात, स्त्री आणि बाळ होतं, तसं गौरीला एकही मूल झालेलं नाहीये. तिच्या हास्याने एक मूल झालेलं तयार आहे. तिचं नाव अशोक सुंदरी आहे. अशोक वाटिकेत फिरत असताना तिला आनंद झाला ते सौंदर्य बघून आणि ती खुश झाली आणि हसली खदखदून. त्या हास्यातनं अशोक सुंदरीचा जन्म झाला आहे. परत त्रिपुरासुराला मारण्याकरता जे ज्ञान, जी गायत्री, जो म्हणतात शिव गायत्री उपदेश होत होता शिवशंकराकडून पार्वती मातेला, ते संवाद होत असताना जे तेज कुंडलिनीचं जागृत होऊन ते थर्ड आय मधून पार्वती मातेपर्यंत ते तेज एक्सचेंज होत होतं. म्हणजे त्यांची जी स्पिरिच्युअल एनर्जी एक्सचेंज होत होती ती त्या कपोलाने म्हणजे कबुतराने ते पाहिलं की आतमध्ये एवढी काय वार्तालाप चाललाय की विवाहानंतर की गुंफेचं दार उघडत नाहीये. तर त्याला ते दाणा तो कणासारखा दिसला आणि ते त्या कबुतराने गिळलं आणि मग त्याच्या अंगाचा दाह झाला, कारण ते शिवतेज तो सहन करू शकला नाही. मग तो गेला नदीकडे आणि त्याने ते ओकलं. तर तिथे ऋषीपत्नी घागरी घेऊन आलेला, ऋषींच्या स्नानसंध्येकरता पाणी न्यायला. ते तेज त्यांच्यामध्ये गेलं आणि त्यांची गर्भधारणा झाली. ऋषींनी पाहिलं तर ह्या एवढ्या तेजस्वी होत्या, अजूनही तेजस्वी दिसायला लागल्या. मग हे काय आहे तर त्यामुळे आम्हाला सहन होत नाहीये हे तेज. मग त्यांनी ते पुन्हा पाण्यामध्ये सोडलं आणि असे ते 6 गर्भ तयार झाले कमळांमध्ये. तो षडानन कार्तिक असा गणपतीचा मोठ्या भावाची अशी उत्पत्ती आहे, नैसर्गिक म्हणजे कॉस्मिक एनर्जी. आणि गणपती बाप्पाचं पण तर ते उठणं जे पार्वती मातेने लावलेलं ते केशरयुक्त ते काढून बाळ बनवलं आणि मग ते शिवशंकरांनी त्यांचं शिरच्छेद करून गजमुख बसवलं गेलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग तो गजमुख गणपती हा प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो. काश्यप ऋषींच्या इथे त्यांनी सत्ययुगामध्ये पहिल्यांदा जन्म घेतला. तो गणपती आहे त्याला 10 हात होते, वाहन सिंह होतं आणि तो विनायक म्हणून त्याचा ते आपण विनायकी चतुर्थी किंवा तो माघ महिन्यातली जी गणेश जयंती साजरी करतो ती त्यांची आहे. ते सिंहारूढ आहेत गणपती, दशभुजा आहेत ते गणपती, काश्यप पुत्र. नंतरच्या युगामध्ये त्यांनी मयुरेश म्हणून त्यांनी घेतलं. त्यांना 6 हात होते आणि मयुरावरती बसून ते मयुरावरती ते विहार करायचे जिथे तिथे. नंतरच्या याच्यामध्ये आपण त्यांना पाहिलं तर ती मूषक त्यांची जी आहे ते आहे वाहन आणि 4 हात चतुर्भुज आपण आता जे गणपती आणतो ते. आणि कलियुगामध्ये ते धूम्रवर्ण म्हणून उत्पन्न होणार आहेत किंवा अवतार घेणार आहेत. निळं वस्त्र धारण करणार आहेत, घोड्यावर बसून. म्लेंछ म्हणजे जे दया माया ज्यांना काही नाहीये, अधर्म आहे, वेद पुराण किंवा चांगली भावना ह्युमॅनिटी ज्यांच्यामध्ये नाहीयेत अशा माणसांना म्लेंछ म्हटलं जातं. त्यांचा मी नाश करून पुन्हा सगळी सुव्यवस्था आणि माणुसकी आणि स्वर्गासारखं सगळं पृथ्वी तलावर छान स्थापित करेन असं त्यांनी वचन दिलं आहे. ते कलियुगाचे गणपती आहेत, धूम्रवर्ण असे हे बाप्पा आहेत. तर आपण आता हे पुढच्या त्यांच्या त्या गौरी मातेचं आवाहन करायचंय. तर त्यांना निसर्गाच्या रूपामध्येच आणलं जाते गौराईला. म्हणजे हळदीचं झाड आहे जिला आपण सौभाग्य प्राप्त कधी होतं, हळद लागली अंगाला की सौभाग्य प्राप्त होतं. शिवशंकर जो भोळा भंडारी आहे तो भंडारा धारण करतो तर हळदीचंच भस्म किंवा चूर्ण असतं. मग ती अशी सुवर्णा गौरी म्हणजे हळदीचं रोप आहे. तेरडा आहे जो तेरड्याचा रंग 3च दिवस म्हणला जातो. माहेरवाशीण बिचारी येते, ती फार बिझी असते, 3च दिवस माहेराला ती येते राहते, 3ऱ्या दिवशी निघून जाते. म्हणून मग तो तेरडाच आणतात गौर म्हणून की तेरड्याचा रंग 3 दिवस, 3च दिवस माहेरवाशीण येते आणि जाते. तुळस एक असते, त्याच्यामध्ये आघाडा असतो आणि हरणाची फुलं असतात. ह्याच्या पंचगौरी आणल्या जातात. म्हणजे गौरी एकत्र येत नाही बरं का, तीच आपल्या सख्यांना पण घेऊन येते. म्हणजे जया विजया अशा मानल्या जातात यांना. आणि तुळस ही अत्यंत पवित्र तिची आहे. अशी ती त्या पंचगौरी आणल्या जातात, कलशामध्ये स्थापन केल्या जातात आणि अशा त्या
कलशाची पूजा करून त्याला मग आपण मुखवटा लावून नेसवतो वगैरे. काही ठिकाणी तेरड्याच्या गौरी बांधल्या जातात आणि त्या नेसवल्या जातात सुंदर. म्हणजे आपण सृष्टीची पूजा करायची. आणि मग जशी लेक घरी आल्यावर तिला कसं गोडधोड घालून साडी चोळी देऊन काहीतरी अलंकार देऊन आपण तिची म्हणजे छानपैकी तिचं स्वागत करतो, कोड कौतुक करतो, तसं केलं जातं गोडधोड. बरं, गणपतीला पण ज्या 21 पत्री वाहिल्या जातात किंवा देवीच्या वेळेला ज्या 16 पत्री वाहिल्या जातात, 16 फुलं वाहिली जातात, 16 प्रकारचेच जिन्नस तयार केले जातात, 16 प्रकारच्याच भाज्या तयार केल्या जातात, ह्याच्या पाठीमागे कॉन्सेप्ट काय आहे की त्या औषधी वनस्पतींचं त्या छोट्या छोट्या जमा झालेल्या मुलींना पास ऑन व्हावं ते नॉलेज, म्हणून त्या औषधी वनस्पती का बाबा त्या सूप घेऊन जायच्या बरोबर मोठ्या सगळ्या स्त्रियांबरोबर. हा आघाडा आहे, ह्याचं काम हे आहे, हा स्त्रियांच्या सगळ्या रोगांवर हा उपयोगी असतो. म्हणून जिवंतिका पूजन असं त्या दिवशी देवीला आघाडा वाहिला जातो. कारण बरेचसे स्त्री आजार किंवा स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आघाडा हा अत्यंत उपयोगी आणि उपयुक्त असं औषधी आहे आघाडा. तो ऋषी पंचमीच्या वेळेला पण वापरला जातो. म्हणजे स्त्रियांच्याच रिलेटेड आहे ते सगळं. परत मांदार आहे जो हार्टशी रिलेटेड आहे, सॉरी मांदार नाही, अर्जुन आहे जो हार्टशी रिलेटेड आहे. मांदार आणि शमी यांना एक अनन्यसाधारण महत्व आहे. ते ऋषी कन्या आणि पुत्र होते. ते काही भृशुंडी ऋषींच्या श्रापामुळे वृक्षयोनी प्राप्त झाली. मग त्यांना वरदान मिळालं की तुमच्या स्वीकारल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. म्हणून शमी शम्यते पापम दुर्वा पाप विनाशनम म्हटलं जातं की शमी वाहिल्याने आपली सगळी पापांचं क्षमन होतं आणि दुर्वा वाहिल्याने सगळ्या पापांचा विनाश होतो. म्हणून आणि दुर्वा कशा उत्पन्न झाल्या, अमृतकुंभासाठी जेव्हा राक्षस झटपटायला लागले ना, तो अमृतकुंभ देवांच्या हाती पडल्यावर, तर त्याच्यातले काही जे थेंब होते ते जिथे पडले तिथे दुर्वांची उत्पत्ती झाली. आणि ते अमृतमय अशा दुर्वा आहेत की ज्यांना असंख्य पर्ण आहेत, म्हणजे पानं आहेत आणि असंख्य मुळांनी ते वाढतं. तशी ती सृष्टीमध्ये उत्पत्ती किंवा वंश वाढण्याकरता दुर्वा त्या अमृतमय समजल्या जातात. गर्भधारणेच्या वेळेला गर्भसंस्कार करतात तेव्हा नाकामध्ये दुर्वांचा रस सासूबाई पिळते की तिची उष्ण सूर्यनाडी शांत होऊन नॅचरल अबॉर्शन होतं ते होत नाही, बायकांचा गर्भ राहतो. आणि मग ते गर्भधारणेच्या वेळेला दुर्वांचा आणि वंशवृद्धीला ते औषधी आहे. म्हणून मग दुर्वा वंश वाढण्याकरता वाहिल्याने निरोगी संतान होते आणि वंश वाढतो. म्हणून हा म्हणजे अमृतमय म्हटलं गेलंय. असंख्य त्यांना मुळं आहेत, असंख्य पानं आहेत, ती वाढत जाते. तशी आमचे वंशवेल वाढत जाऊ दे, हिरवागार संसार होऊ दे. आणि अशी ती उष्ण प्रक्रिया प्रकृती असते ती शांत करायला दुर्वा. म्हणून सिंधुरा सूर जेव्हा तो उत्पन्न झाला आणि गणपतीने लीला करून त्याला मोठं मोठं बाळ म्हणून गेला आणि त्या राक्षसाला, तो जो अग्नितत्वाचा राक्षस होता, त्या अग्नितत्वाच्या राक्षसाला काही केला, दाह व्हायला लागला पृथ्वीचा. मग अनलासूर, त्या अनलासुराला म्हणे बाळ म्हणून गणपती गेला, तो गणपतीलाच गिळायला गेला. तर गणपती बाप्पाने विराट रूप घेतलं आणि त्या राक्षसाला गिळलं. गिळल्याबरोबर पोटामध्ये त्यांच्या दाह व्हायला लागला. कोणी काय दिलं, गंगा साक्षात शंकराच्या डोक्यावरची येऊन अभिषेक केला तरी होईना. विष्णूने कमळं ठेवली अंगावरती गार म्हणून. कर्कोटक त्यांचा जो कर्कोटा म्हणून बांधतात तो येऊन पोटाला विळखा घालून राहिला की माझी जी कांती आहे ती शीतल आहे, त्याने गणपतीच्या पोटाला दाह होणार नाही, ते बरं व्हावं. बेलपत्र शंकरांनी वाहिली, काही केलं होईना. शेवटी सप्त ऋषींनी दुर्वा घेतल्या. त्या दुर्वा त्यांनी एक वेळ वाहिल्यात 7 झाल्या. मग थोडं गणपतींना बरं वाटलं म्हणून पुन्हा 7 दुर्वा वाहिल्या, एक 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 एक. मग पुन्हा 7 दुर्वा वाहिल्या, म्हणजे असा 3 वेळा 7 झाल्या म्हणून 21 दुर्वा. 21 दुर्वा वाहिण्याची तेव्हापासून प्रथा आहे. कारण 21 दुर्वा वाहिल्याने गणपतीचा तो दाह कमी झाला, असं ते गुणकारी दुर्व्याचं महत्व आहे. अमृतमय म्हटलं जातं त्या दुर्व्याला. म्हणून औषधीच आपण प्रत्येक देवतांना वाहतो. त्या प्रत्येक वेळेला औषधी आपल्याला माहिती व्हाव्या, आयुर्वेदाचं ज्ञान व्हावं म्हणून ते उपचारांमध्ये त्या त्या देवतेला त्या त्या तत्वाला. आता गणपती बाप्पा स्थूल आहे, पोटामध्ये उष्णता आहे, त्यांना दुर्वा वाहायचा. मंगळ ग्रह त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तो लाल बुंद आहे. आणि गणपतीला सगळं लाल का आवडतं, कारण ते कुंडलिनी गणपतीचं जे स्थान आहे ते मूलाधार चक्रात, तिथे लाल रंगाचंच कमळ आहे, त्या चक्राचा लाल रंग आहे. म्हणून लालच फुलं, लालच वस्त्र, लालच गंध, सगळं लाल लाल लाल. गणपती म्हणजे अंगारको, म्हणजे अंगारकासारखं, म्हणजे मंगळासारखं. मंगळ
आणि गणपती यांचं ते युनायटेड रूप आहे की मंगळ प्रसन्न करून घेतलं, गणपतीला वरदान मागितलं की मला तुझ्या चरणाकडे स्थान दे. मग कुठल्याही शुभ कार्याला मंगळाचं प्रतीक म्हणून लाल जास्वंदीचं फुल गणपतीला वाहिलं जातं. त्याच्यात तेच मंगल कार्य होतं. मग जेव्हा आपण लाल वाहतो गणपतीला सगळं तेव्हा. आणि गौराईचं म्हटलं तसं ती निसर्गाची पूजा आहे. त्या सगळ्या वन औषधी श्रावणामध्ये पाऊस पडल्यावर त्या सगळ्या छान छान रानभाज्या आणि येतात त्या पोटात जाव्या. त्यांनी स्त्रियांचे सगळे विकार आजार, लहान मुलं एरवी म्हणतात हे नको हे नाही खाणार, सगळ्या 16 प्रकारच्या भाज्या त्या दिवशी पोटात जातात. वर्षभराचं त्यांचं संपूर्ण ते त्यांचं गणित जुळून येतं. मुलांनाही अशी सांगा समजावा त्या 16 पत्री का असतात, त्या नैवेद्याचं काय आहे की पूर्णान्न असतो. पुरणपोळी म्हणजे ज्याच्यामध्ये गुळ असतो, चणा डाळ असते, कणिक असतं. ते पूर्णान्न ज्यांनी आपल्याला आयर्न मिळतं, प्रोटीन्स मिळतात, स्निग्ध पदार्थ असतो, तूप असतं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे घटक आपल्या शरीराला पौष्टिक आणि पोषक असतात ते मिळतात. त्यामुळे सणावारांना हे असे प्रकार करून गोडधोड आया बहिणी आपल्या माऊल्या का घालतात मुलांना कुटुंबातल्या, की चांगलं काहीतरी पोटात आहार जावा, सुदृढ व्हावं आणि ती एक आनंददायक असं ते वातावरण असतं. त्यामुळे मंगलमय आणि आरोग्यमय संपूर्ण कुटुंब होतं. आणि ते बनवून खाऊ घालणारी जगदंबा साक्षात अन्नपूर्णा त्या घरची असते. ती प्रसन्न चित्ताने मुखाने बनवल्यामुळे खरोखरच महागौरी त्या घरात प्रसन्न चित्ताने अखंड वावरत असते. हा त्याच्या पाठीमागचा कॉन्सेप्ट आहे. सांगितलं. मला विचारायचं आहे गौरी गणपती विसर्जन याचं काय इम्पॉर्टन्स आहे? गौरी गणपतीचं विसर्जन म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला ती लाईफ सायकल दाखवतो की मी अष्टसिद्धी नवनिधीचा दाता आहे. जसा मी यशस्वी आहे तसंच तुम्ही व्हा, प्रामाणिकपणे तुमचं कर्तव्य करत राहा. तुम्ही माझ्यासारखेच यशवान, कीर्तिवान, सिद्धिवान, सगळ्या प्रकारे रिद्धी सिद्धी तुमच्याकडे असल्या तरी उतू नका, मातू नका. तुम्ही इतरांना आनंद द्या आणि आनंद देऊन तुम्ही पण एक दिवस विसर्जन व्हायचंय तुमचं. जसा मी विसर्जन होऊन पंचतत्वामध्ये विलीन होणार तसा तुम्हालाही व्हायचं आहे. तर तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत सगळ्यांना आनंद द्या, सगळ्या प्रकारचा ऐश्वर्य उपभोगा, सगळ्यांना आनंद द्या. आणि तुम्ही ज्या प्रकारे माझं आनंदाने विसर्जन करता तसंच तुमचंही लोक आनंदाने विसर्जन करून तुमच्याबद्दल चांगलं बोलावं ही भावना निर्माण करते. पंचतत्वांशी रिलेटेड हे कॉन्सेप्ट, पंचतत्व आणि ब्रह्मणस्पतीची पूजा आहे गणपतीची. तर गणपती आपल्याला दाखवतो की एवढा मोठा ऐश्वर्याचा दाता असून मलाही विसर्जित व्हावं लागतंय. तुम्ही पण तुमचा जो क्रोध, लोभ, मोह, मत्सर आहे ते माझ्याबरोबर विसर्जन होऊ देत. आणि असा तो विसर्जन झाला की गणपती बाप्पा आपण एक छोटूसा मातीचा गोळा किंवा खडे तिकडनं घेऊन येतो. ते पाटावर ठेवून घरी आल्यावर पुन्हा त्याची पूजा आणि आरती करायची. आणि मग तो रात्रभर पाठ तसाच ठेवून ते खडे किंवा हे आपण चांगल्या ठिकाणी तुळशीमध्ये, माती असेल तर ती संपूर्ण कोपऱ्यामध्ये घराच्या अवतीभोवती पसरून ती थोडीशी ठेवून द्यायची. पुढच्या वेळेला मूर्ती करायला ती माती पुन्हा नेऊन द्यायची की बाबा आमचा हा गणपती या माती ऍड करून बनव. आणि गणपती आणताना एक कलश असावा बरोबर. कलश हा पूर्ण कुंभ असतो. ते लक्ष्मीचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक असते, कारण गणपती ही ऐश्वर्याची देवता आहे, वरदमूर्ती म्हटलं जातं त्यांना. तर त्याबरोबर ती अखंड जी ऐश्वर्याचा कुंभ असतो. आता बुके घेऊन नाचतात की नाही पुढे, तसा देवांना वेलकम करायला पूर्ण कुंभ असायचा. असा तो कुंभ दाखवून दाखवून देवांना आणि हाय रॉयल पर्सनॅलिटीजना किंवा राजा महाराजांना पूर्वी सगळं स्वस्ती वचन बोलत बोलत दाखवत तो कलश प्रवेश केला जायचा. तर गणपती नेताना पण काय करायचं, रिद्धी सिद्धी सहित महागणपती आलेला असतो. तर जिकडे तिकडे ते हळदी कुंकू घ्यायचं, गणपतीच्या बरोबर अक्षत टाकत जायचं आणि स्वयंपाकघराकडे थोडंसं ते तांदूळ ठेवायचे, एखादं फूल तिजोरीत ठेवायचं. हळदी कुंकवाचे ठसे असतात की नाही ते सुवासिनीने आपल्या घरात लावायचे, म्हणजे रिद्धी सिद्धी अखंड घरात राहतात. गणपती बाप्पाचं विसर्जन झालं तरी रिद्धी सिद्धी त्या ठशाच्या रूपाने आपल्या घरी अखंड राहतात, कुठेही त्या जात नाहीत, आपल्या घरी अखंड नांदतात. तो कलश विसर्जनापर्यंत न्यायचा. गणपती विसर्जन होत असताना आपण 3 वेळा ती मूर्ती पाण्यामध्ये बुडवून मग तिसऱ्या वेळेला विसर्जित होते, तोपर्यंत त्या कलशातलं पाणी ओतत राहायचं. असं समजायचं की आपण गणपतीवर विसर्जन करतोय. एक नारळ फोडायचा असतो, ते पाणी गणपतीवर शिंपडून त्याची खिरापत करायची असते, म्हणजे ते व्रत पूर्ण झाल्याचं ते डिक्लेरेशन आहे.
आणि मग त्याच नदीतलं किंवा त्या पाणवठ्याकडचं पाणी थोडंसं त्या तांब्यात भरून पुन्हा आणून आपल्या घरात ठेवायचं. म्हणजे आमच्या घरात ऐश्वर अखंड पूर्ण कुंभ नांदतो आहे. गणपती बाप्पा जरी बाहेर स्वधामी गेला आहे तरी ऐश्वर्य आमच्याकडे ठेवूनच गेला आहे, असं आपल्या त्याच्या पाठीमागचा कॉन्सेप्ट आहे. तो पूर्ण कुंभ ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तो तुळशीत वगैरे किंवा झाडांमध्ये पाणी ओतून ते पंचपल्लवांनी पाणी शिंपडायचं घरभर. आणि मग आपण असं समजायचं की अखंड कृपा रिद्धी सिद्धीची आणि वरदमूर्ती गणपती बाप्पाच्या आपल्या कुटुंबावर आहे. पुढच्या वर्षीसाठी आपण वाट पाहायची पुन्हा गणपतीची. रिद्धी सिद्धी ह्या पत्नी म्हणजे शक्तिरूप आहेत गणपतीच्या. ब्रह्मदेवाच्या मानस कन्या आहेत रिद्धी आणि सिद्धी. आता सिद्धी कोण आहे तर लक्ष्मी आणि सरस्वतीचा अंश रिद्धी सिद्धी आहे. तर ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की पृथ्वी ब्रह्मांडाची किंवा युनिव्हर्सची परिक्रमा 3 वेळा जो कोण करून येईल त्याचा आम्ही पहिलं लग्न लावून देऊ. त्या मानस कन्या ब्रह्माच्या ज्या सांगणं आलेलं की बाबा माझ्या मुलींचं लग्न करण्याचा आहे विचार मला, तर तुमचे 2 मुलगे आहेत तर कुठल्या मुलाला, तर शंकर पार्वती म्हणाली त्यांनाच ठरवू दे काय ते. मग ते म्हणाले की युक्तिवाद झाला की जो पूर्ण युनिव्हर्सला 3 प्रदक्षिणा मारून येईल ब्रह्मांडाला त्यालाच लग्न या दोघींशी होईल. तर कार्तिक स्वामी मोठे होते. गणपती बाप्पा म्हणाले दादा तू पहिला सुरुवात कर, तुझ्या मागून मी. तर मग मजा होती. म्हणजे तिथे कुठे शर्यतीचं किंवा द्वेष भावना असं दोन्ही भावांमध्ये काही नाही, ते मजा म्हणूनच गेले. तर ते कार्तिक स्वामी आपल्या मयुराला घेऊन भ्रमण करतायत. इथे गणपती बाप्पा अतिशय चतुर आणि बुद्धीची देवता, त्याने काय केलं ब्रह्मांड युनिव्हर्स मी पाहिलं. या युनिव्हर्समध्ये मी आलो कोणामुळे, माझ्या आई वडिलांमुळे. माझ्यासाठी हेच युनिव्हर्स आहेत, हेच ब्रह्मांड आहेत, हेच आकाश आहे, हेच पृथ्वी आहे. मग त्यांनी काय केलं उंदरावर बसले आणि 3 प्रदक्षिणा आपल्या आई वडिलांनाच घातली. ते आई बाबा बघत राहिले हे काय, म्हणे तुम्हीच माझं युनिव्हर्स आहात, तुमच्याशिवाय माझं अस्तित्वच कुठे. मग तिथे ते विजयी ठरले. आणि मग जी सिद्धी बुद्धी म्हणजे जी सरस्वतीचा जो अंश आहे ना ती सिद्धी आहे. म्हणून आपण मुलांना म्हणतो ना अरे लक्ष देऊन अभ्यास कर, लक्ष केंद्रित कर, तरच तुला विद्येमध्ये यश मिळेल. म्हणजे काय सिद्धी प्राप्त होते. नॉलेज इज सिद्धी. लक्ष केंद्रित केलं तरच सिद्धी प्राप्त होते. म्हणून सिद्धीचा जो पुत्र आहे तो लक्ष आहे. आणि ऐश्वर्यामध्ये वृद्धी कधी होते लाभ होत गेला की, म्हणून रिद्धीचा पुत्र हा लाभ आहे. असे हे गणपतीचे 2 पुत्र आहेत की सिद्धीचा जो आहे तो लक्ष आहे आणि रिद्धीचा आहे तो लाभ आहे. आमच्या घरच्या गणपती बाप्पांचा मी तुम्हाला हे दाखवीन. त्यात रिद्धी सिद्धी वरदमूर्ती जे महागणपतीच्या समोर उभ्या आहेत आणि गणपती बाप्पाच्या मांडीवर लक्ष आणि लाभ बसले आहेत. अशी वरदमूर्ती माझ्याकडची मी तुम्हाला दाखवतो. आणि गौर आहे साक्षात आदिमाया कॉस्मिक एनर्जी आणि ती शिवतत्वाला धारण करून असते. आणि शिव हे मूर्तिमंत नसतात, हे सिंबॉलिक असतात. म्हणून असोला नारळ जो असतो ना तो शंकर म्हणून किंवा महादेव म्हणून आपण पूजला जातो. त्याला 3 डोळे आहेत शंकराला, ते जटा आहेत सोडणं म्हणजे. आणि आतमध्ये साक्षात गंगा आहे त्या शंकराच्या बरोबर. म्हणजे तो असा 3 डोळ्यांचा जटा असलेला नारळ आणि आत गंगा असलेला तो महादेव असतो. तो आपण तिथे शिवतत्व म्हणून ठेवायचा. त्यांची बेल भस्म वगैरे वाहून पूजा करायची, पांढरी फुलं व्हायची. त्यांच्याच सोबत महागौरी सुवर्णगौरी विराजमान होते. ते दोघं शिव आणि पार्वती तत्व आलं की त्यांच्या मागोमाग गणपती बाप्पाचं आगमन होतं. कोकणामध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी अशी पद्धत आहे की हरतालिकेच्या दिवशी जे सखी पार्वती शिवपूजा करतात ना तो असोला नारळ आणून पहिलाच गणपतीच्या तिथे त्या आसनाच्या तिथे तो महादेव बसवला जातो. त्याच्या बाजूला ती सुवर्णगौरी पंचगौरी एखादी वयोवृद्ध जे जोडपं असतं ना ते ह्या सगळ्या घेऊन येतात. आणि ती मंडपी जी सजवली जाते की नाही त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या पण सुपातनं घेऊन येते ती बाई. ती सुहासिनी, तिला औक्षण केलं जातं, त्या वृद्ध दाम्पत्याला ओवाळलं जातं आणि तेच साक्षात शिवपार्वती आहे तसंच समजून त्यांना वेलकम करून ही मांडणी केली जाते. आणि मग हरताळकेच्या दिवशी गौरी आणि महादेव पूजले जातात आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी सहित आपल्या घरी येत. ही पद्धत आहे. काही जागी गौरी जेव्हा आणतात तेव्हा गौरीला नॉनव्हेज किंवा फिश असं नैवेद्य दाखवतात. तर त्याचं म्हणजे काय असं रेलेव्हन्स काय आहे ते तुम्ही सांगाल का? काही ठिकाणी नॉनव्हेज किंवा जे हे आहे ते अर्पण केलं जातं. पण ते कसं आहे माहित आहे का,
ते देवी करता त्या गोष्टीचा काहीही तिथे संबंध नाहीये. देवी ही महाराणी आहे. तिच्याबरोबर गण कोण येतात, तर शंकराचे गण कोण आहेत, ज्यांना कोणीच स्वीकारलं नाही त्याला शिवशंकरांनी त्यांना स्वीकारलं आहे. दशा त्या भूत पिशाच प्रेत योनीतले वेताळ हे सगळे गण शंकराचे आहेत. तर ते सोडायला येतात माऊलीला की तू 3 दिवस जाणार, आई 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 म्हणून ते मागणं. मुलं कशी अख्खाच्या अख्ख लटांबर आईच्या मागे जातात, आई कुठे जायला निघाली की, तसे ते भूतगण पण देवीच्या मागे येतात. मग त्यांना थांबा बाबा तुम्ही तिथेच वेशीकडे, घरामध्ये त्यांना प्रवेश, आई म्हणते तुम्ही थांबा इथे. मग गोंधळामध्ये किंवा या काही ठिकाणी ही मान्यता आहे की कोण पाहुणे येतं त्यांना जे काही लागतं ते देतात, म्हणून या अभक्ष तिथे त्यांना दिला जातो. आता ह्या काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत किंवा काही गोष्टी खंडित झाल्या पाहिजेत काही प्रकार, पण त्या अजूनही काही ठिकाणी केले जातात. त्याच्यात काही तथ्य नाहीये किंवा काही नाही, फक्त मान्यता आहे. तुम्हाला त्यांना काय द्यायचं असेल तर शहाळा केळं आणि कापराची वात लावा, ते शांत होतात. हे साक्षात शिवशंकराने वीरभद्राने आणि जो भैरवनाथ आहे त्याने सांगितलेलं आहे. मला तुम्ही बाकी काही देऊ नका. नॉनव्हेजचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे आहेत. तो दही वडा तुम्ही त्या भैरवाला किंवा वेताळाला किंवा जो कालभैरव आहे किंवा आदी भैरव आहे त्यांना द्या. केळी ठेवा. वेताळाला आपण वेतोबाला जशी भरपूर केळीचा अख्खा गडचा गड दिला जातो तसा केळी, नागविलीचा पानाचा विडा जो शांत करणार आहे, कापराची वात आहे, सुगंधित चंदन अत्तर आहे, हे अर्पण केलात तरी ते भूतगण शांत होतात. त्यांना नॉनव्हेजच दिलं पाहिजे असा काही भाग नाहीये, कारण देवीने साक्षात सांगितलंय की मी आब्रह्म कीट जननी आहे. मला एका मुलाचं रक्त घेऊन मी दुसऱ्या मुलाचं काही चांगलं करण्याचा माझा काही हेतू नाहीये. आणि देवीने स्वतः सांगितलंय की अजाहनन, अजा म्हणजे भीती आणि दुसऱ्या एका भाषेत अजा म्हणजे बोकड. मग लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला की देवीने अजाहनन सांगितलं म्हणजे बोकडच कापा. चुकीचं आहे. अजा म्हणजे भीती. आपण जेव्हा जन्माला येतो त्याच वेळेला भीती आपल्या बरोबर जन्माला येते, ती काही वेगळी जन्माला येत नाही. मग देवीने सांगितलंय जिथे तुम्ही भीती नाहीशी होईल तिथे मी शौर्य रूपाने प्रगटली आहे. साक्षात महाकाली जगदंबा, शौर्याची देवता म्हणजे आदिमाया महाशक्ती महागौरी. मग जिथे भीती नाहीशी होते तिथे शौर्य येतं. जिथे शौर्य आहे तिथे महापराक्रमी महादुर्गा तुमच्या अंगात संचारते. जशी की शिवाजी महाराजाच्या अंगात ती साक्षात जगदंबा भवानी संचारायची आणि ती भवानी तलवार घेऊन त्यांनी शत्रूंचा नाश केला. अशी ती दिव्य महाशक्ती जिथे भीती नाहीशी होते तिथे मी. मग अजाहनन म्हणजे बोकड नाही, अजा म्हणजे भीती नाहीशी करा, मी तत्काळ तिथे प्रगटेन असं देवीने सांगितलंय. आणि तिने वचन दिलंय की मी आब्रह्म कीट जननी आहे. मी जर बॅक्टेरियापासून ब्रह्मापर्यंत सगळ्यांना जन्म दिला आणि मी त्यांची आई आहे, तर एका मुलाचं अकल्याण करून मी दुसऱ्याचं कल्याण कसं करीन. मला हिंसा नको, पशु हिंसा नको. मला तुम्ही फक्त भवानी भावना गम्या, प्रेमाने तुम्ही जे फूल पान पाणी पत्र अर्पण कराल ते मी तितक्याच आनंदाने स्वीकारीन. कसं आहे माहितीये, तिनेच सगळं दिलंय, आपण तिला काय देणार. असं होतं ना की बाबांनी किंवा आईने मिठाईचा पुडा आणलाय, त्याच्यातलं उघडून आपणच त्यांना भरवतोय. हे आपण चेष्टा करतो ना नैवेद्य देणं किंवा काही अर्पण करणं. दिलेलं तर सगळं त्यानेच आहे, त्यांनीच दिलेलं त्यांना आपण द्यायचंय. त्यात काय विचार करायचा आहे. जे चांगलं बेस्ट आहे तेच द्यायला पाहिजे देवाला ना. कोणाचेही प्राण घेऊन किंवा हिंसा करून आपल्याला काय पुण्य मिळणार आहे. म्हणजे सात्विक भाव जाग केलं पाहिजे, सात्विकता त्याच्यामध्ये असली पाहिजे. देव काही मागत नाही, तो फक्त सुगंध घेतो, सुगंधाचा धनी असतो. तो नैवेद्य अर्पण करून ज्या भावनेने अर्पण केला तेच फक्त तो ग्रहण करतो. बाकी आपणच सगळं ते वाटून खायचं असतं. फक्त भावना काय आहे त्याच्या मागे हे परमेश्वर बघतो आणि तसं आपल्याला तो दे जे काही फळ द्यायचं. त्यामुळे चांगल्या भावनेने, म्हणून मुलांना बघा गणपती बाप्पा लवकर पावतो किंवा जिव्हाळ्याचा विषय, लहान मुलांसारखी भक्ती करायची. तितकं निष्पाप आणि इनोसंट राहायचं देवाची भक्ती करताना, म्हणजे ती लगेच फलदायी. राजा पहिलं असं सांग की आपली गणपतीची जी पूजा आहे ते पूजेचं महत्व आणि पूजा कशी सांगावी आणि ती कशी करावी हे सगळ्यांना जरा सांग. कारण ब्राह्मण सगळीकडे मिळतातच असे नाही, त्या दिवशी ब्राह्मण भयंकर वेळ सगळीकडे त्यांची अपॉइंटमेंट्स फुल असते. पण ब्राह्मण नसतील तर आपण स्वतः पूजा कशी करावी हे पण जरा सगळ्यांना सांग. कारण एक गणेश पुराणामध्ये गोष्ट आहे, लहान मुलांनी मातीचाच गणपती बनवला, मातीचेच मोदक बनवले आणि तेच त्याला अर्पण केले. गणपती बाप्पा प्रचंड खुश झाला, कारण त्यात भाव शुद्ध होता ना त्या मुलांचा.
ते मोदक मातीचे असले तरी ते गणपतीने स्वीकारले, कारण त्याच्यात भावच इतका गोड आणि निष्पाप होता, त्याला प्रसन्न व्हावंच लाग. मग असे ह्या निष्पाप आणि म्हणजे जो खरेपणा आहे ना, त्याने जर तुम्ही गणपतीची पूजा केलात ना, तुमचं इकडे तिकडे झालं. प्राणप्रतिष्ठा कशी करायची? जर आपल्याला भटजी नाही मिळाले किंवा पुरोहित नाही मिळाले, गणपती तुम्ही आणलात, स्वच्छ पाटावर तुम्ही एखादा हळदी कुंकू लावून त्या आसनावर बाप्पाला बसवलं की त्यांना काय सांगायचं, देवा तुम्ही या, तुम्हाला आम्ही हातपाय धुवायला पाणी देतो. पण अगोदर आपण संकल्प करायचा असतो की बाप्पा मी तुझी पूजा करतोय, तर माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ कर, यथामती यथाशक्ती मी जी पूजा करतोय तू मान्य करून घे. जे काही उपचार मला मिळाली सामग्री ते घेऊनच मी तुझ्या पूजा करतोय. तुझं ऐश्वर्य अखंड आणि अनंत आहे, मी तुला काय देणार, पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला अर्पण करतो आणि पूजा करतो, तर ती गोड मानून घे. म्हणून संकल्प करायचा की मी दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा करतो. ते संकल्पाचं पाणी डावीकडे सोडायचं आणि गणपतीचा मंत्र म्हणून 3 वेळा आचमन करायचं. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः म्हणून असं. आणि गणपतीला मग आलास की तू हे घे बाबा, तुला हात धुवायला अर्घ्यम समर्पयामी, पाद्यम समर्पयामी, आचमन्यम समर्पयामी. म्हणजे काय, हे नाही म्हणता आलं तर म्हणायचं तेव्हा असं पाणी शिंपडायचं, विडा ठेवायचा गणपतीच्या मूर्तीसमोर की हे तुझं प्रतीक म्हणून मी ह्याच्यावर सगळे षोडशोपचार पूजे करतो. पण मूर्तीला आपण अभिषेक नाही करू शकत ना मातीचा. मग ती सुपारीचा विडा असतो, कोणी 5 ठेवतं, कोणी 7 ठेवतं, कोणी 1 गणपतीचा आणि इतर देवतांचे बाकीचे विडे. मग जो गणपतीचा विडा असेल त्याला आचमन करायला द्यायचं, हातपाय धुवायला द्यायचे. मग त्यांना म्हणायचं की देवा तुम्ही बसा, आसनार्थे अक्षताम समर्पयामी. मग त्यांना बसायला द्यायचं, त्यांना म्हणायचं या देवा बसा. मग आधी आपण ओवाळतो तसं त्यांना ओवाळून घ्यायचं. मग दिव्याची पूजा करायची, घंटेची पूजा करायची, शंखनाद करायचा, शंखाची पूजा करून म्हणजे आवाहनाम तू देवानाम गणमानाम तू राक्षसाम घंटाध्वनी शंखध्वनीम कुर्येत. घंटा वाजवायची, गजर करायचा की मोठी रॉयल पर्सनॅलिटी आली आहे, चला आता आपण मंगलध्वनी करूया म्हणून शंखनाद करायचा. म्हणजे निगेटिव्हिटी जाते. शंख वाजवल्याने भरपूर बॅक्टेरिया जे वाईट असतात ते मरून जातात आणि आपल्या फुफ्फुसांचा आपण व्यायाम होतो, आपण मंत्र उच्चारण छान करू शकतो. घंटानाद झाल्याने दूषित जे वातावरणातले बॅक्टेरिया असतात ते मरून जातात. पॉझिटिव्ह एनर्जी, आपले जे ब्रेन सेल्स असतात ते ऍक्टिव्हेट होतात पूजा ग्रहण करायला, बोलायला. म्हणून घंटानाद करायचा. हे सगळं शुद्धीकरण आहे, वातावरण शुद्धीकरण. ते करून झालं की दिव्याची पूजा करायची. दिव्याला म्हणायचं की देवा जसा तू अंधकार नाहीसा करतो तसं आमचं जे अज्ञान आहे ते नाहीसं कर, आणि दिव्याची पूजा करायची. ह्या सगळ्यांची पूजा झाली की आपण कुठून सामान आणतो, काय असं ते स्वच्छ करण्याचं सामग्री ते मंत्र आहे की नाहीतर तो नाहीच आला. ते अपसर्पंतु ते भूताय भूता भूमी संस्थिताय भूता विघ्ना करतारस्ते गच्छन्तु शिवाज्ञात अपरोक्षम परोक्ष वा सर्वावस्थान गथोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षीचं बाह्याभ्यंतराम शुचिही. म्हणजे मी सगळं शुद्ध करतो आणि ते पाणी शिंपडायचं सगळ्या त्या साहित्यांवरती. हे आम्ही आता वापरणार, ती कुठून आणलं, काय आणलं, कसं आणलं, काय इकडे तिकडे ते धुवून स्वच्छच करतो, पण तरी पण आपण त्याला स्पिरिच्युअली शुद्ध करायचं. हे म्हणता नाही आलं तर म्हणायचं ओम नमो पुंडरीकाक्षाय म्हणून ते शिंपडायचं, किंवा ओम विष्णवे नमा विष्णवे नमा विष्णवे नमा म्हणून तुळशीपत्राने पाणी शिंपडलं तरी ती सगळी सामग्री स्वच्छ होते किंवा ती स्पिरिच्युअली सिद्ध होते. मग अशा उपचार व्हायचे. मग देवाला बसायला आसन दिलं की त्यांची मग आपण त्यांना अंघोळ घालायची, पंचामृताने घालायची त्या सुपारीला. किंवा आपला छोटा गणपती देवघरात असतो चांदीचा पितळेचा, त्याला तांबण्यात घ्यायचं, त्याला आपण अभिषेक करायचा पंचामृताचा. मग पुन्हा शुद्धोदक स्नान म्हणजे चांगल्या पाण्याने आंघोळ घालायची. मग थोडंसं गंधाढ्य स्नान म्हणजे उठणं कसं लावतो तसं चंदन असं हळद वगैरे घालून त्यांनी मग गंधाढ्य स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मग अत्तराचं परिमल स्नानम, मग किंचित ते पळीने पाणी गरम करून उष्णोदक स्नानम, त्याच्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नान. असं सगळं करून मग ते पूर्ण. आणि हे म्हणत असताना ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हे सतत म्हणत राहायचं. म्हणजे हे सगळं गणपतीला पोचतं. मग ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, आसनावर ठेवायची, त्यांना गंधाक्षता व्हायचा, पुष्प व्हायचं, जानवं व्हायचं. जानवं हे का असतं की ती ऋण असतात, की म्हणजे पितृऋण, देवऋण आणि सामाजिक ऋण. म्हणून ते 3 ऋणांचं आपल्याला भान असावं म्हणून आपल्या खांद्यावर ते भार आहेत ऋणांचं. म्हणून जानवं घातलं जातं की मी समाजात असा वावरलो पाहिजे की माझा समाजाला त्रास होणार नाही. उलट हे 3 ऋण आहेत माझ्यावरती, की आई वडिलांचं पितृऋण आहे,
समाजाचं ऋण आहे आणि देवांचं ऋण आहे. ज्या देवाने मला जन्माला घातलं त्या देवांची कार्य आणि त्यांना वाईट वाटणार नाही किंवा माझ्यामुळे समाजाला त्रास होणार नाही असा मी एक जबाबदार नागरिक म्हणून वावरीन याकरता खांद्यावर जानवं घातलं जातं. ती कर्तव्याची जाणीव असली पाहिजे म्हणून ती 3च सूत्र आहेत त्याला. आणि मग 2 कधी आपला पुढची स्टेज लग्नाच्या वेळेस 2 घातले जातात. गुरुदीक्षा घेतल्यावर मग अजून डबल होतं म्हणून ते जोड घातला जातो की माझ्या पत्नीचेही कर्तव्य माझीच आहे, तर मी त्या दोघांचीही कर्तव्य पार पाडताना माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही याकरता जानवं असतं. आणि मग देवावर तर किती जबाबदाऱ्या आहेत. देवाने तर यज्ञोपवीत धारण केलेलंच आहे. देवाला यज्ञोपवीत कापसाचं वस्त्र, मोठ्या मूर्तीला एखादी शाल आणली असेल तर ते वस्त्र उपवस्त्र त्याला अर्पण करायचं. वस्त्र उपवस्त्राचे कर्पास वस्त्रम समर्पयामी म्हणून ते गजेवस्त्र ते आपण मण्यांचं केलेलं असतं ते वाहायचं. गणपतीला शाल वाहायची. महामाला, लघुमाला म्हणून अशी एखादा मोठा हार, एखादा छोटा हार कंठी गणपतीला घालायची. मग ते झालं की त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. अगदीच काही तुम्हाला पंचपक्वान्न किंवा काही नाही करता आली तरी सुरुवातीला दूध, साखर किंवा गुळाचा खडा जरी गणपतीला अतिशय प्रिय आहे, तो गुळाचा खडा जरी तुम्ही नैवेद्याला दाखवलात तरी चालतंय. नंतर तुम्हाला जे अर्पण करायचं ते तुम्ही करा, कारण हा षोडशोपचार पूजेमध्ये हा एक भाग आहे नैवेद्याचा, तोंड गोड करण्याचा देवाचा तो. मग गणपतीला दुर्वा वाहायच्या, शमी वाहायच्या, 21 प्रकारची पत्री वाहायची. आणि हे सगळं म्हणत असताना तुम्हाला जर गणपतीची नावं नाही आली 1000, 21 किंवा तर निदान 12 नावं तरी म्हणायची गणपतीची की जी त्याला अतिशय आवडती आहे. ती 12 नावं घ्यायची आणि गणपतीची पूजा करायची. मग त्यांना आरती ओवाळायची, कापराची आरती करायची. सगळं झालं की तुम्ही मनोमन प्रार्थना करायची की देवा या सगळ्या उपचार वाहत असताना आमच्याकडून काही चूक झाली असेल बोलण्यामध्ये, करण्यामध्ये, तुझ्या हाताला हे सगळे उपचार घेताना त्रास झाला असेल, तुझ्या कोमल हातांना आम्ही हे सगळ्या उपचार देताना स्वीकारताना शिणवा आला असेल म्हणून करद्वार्थनार्थे चंदनम समर्पयामी म्हणजे देवा तुझ्या हातांना आम्ही चंदन लावतो की हे उपचार घेत असताना तुझ्या मायाळू हातांना त्रास झाला म्हणून आम्ही त्याची क्षमा मागतो. आणि देवाची प्रार्थना, कारण तो राजा आहे, महाराजा आहे, त्याला आपण रॉयल ट्रीटमेंट द्यायचं. जरी तो आपले घरी आलेले असले तरी आरतीला सगळ्या मुलांनी हजर राहायचं, कारण त्यावेळेला मुलं डॉल्बी डीजे मध्ये नाचायला जातात पण आरतीला कोणी उभं राहत नाही. मुलांकडून आरत्या पाठ करून घ्यायच्या. उच्चारण आपण ते लहानपणी काही म्हणत होते पण त्यांना योग्य उच्चार होत आहे की नाही, ते आलं येतंय की नाही ते पाहायचं. त्यांना आरती बोलायला लावायची, त्यांना झांज कशी वाजवायची शिकवायची. आरतीला छान उभं राहिल्याने डिसिप्लिन मध्ये मुलं येतात, एक शिस्त लागते. यावेळेला उभंच राहायचंय, यावेळेला एवढ्या वेळ आपल्याला उभं राहायचंय. एरवी ते तासन तास मोबाईल समोर असतात की नाही, मग बाप्पासमोर त्यांना 5 मिनिटं आरतीला उभं राहायला. हल्लीची मुलं जरा टाळाटाळ करतात, काही ठिकाणी मी पाहिलंय. तर मग असं न होता मुलांनाही चांगले संस्कार आणि छानपैकी त्यांना वळण लागतात. आरती झाली की तुम्ही प्रदक्षिणा घालायची, मंत्रपुष्पांजली घ्यायची. मंत्रपुष्पांजली म्हणायलाच हवी, कारण मंत्रपुष्पांजली असं आहे की हे आपलं एक प्रकारचं ते शपथ आहे की आम्ही सगळे एक राहू आणि आम्ही आमचा धर्म टिकवू आणि आम्ही आमचे सगळे हे कल्चर आहे ते सगळं पुढे करून आम्ही तुला देवा हे सगळे राजोपचार. कारण त्यांना असं म्हटलंय की ते संपूर्ण सार्वभौम राजाची स्तुती आहे आणि तूच सगळं काही आहेस आणि तुझ्या सेवेत आम्ही अविरत राहू म्हणून ती मंत्रपुष्पांजली देवाला व्हायची असते. अशी मंत्रपुष्पांजली, नैवेद्य वगैरे सगळं झालं, सगळ्यांना आरती द्यायची आणि मग तुमची गणपतीची पूजा घरच्या घरी तुम्ही शांतपणे करून आनंदाने नंतर सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करायचं. अजून एक प्रश्न मी तुला विचारते राजा, की जे गणपतीची 12 नावं आहे ते 12 नावं आपण गणपतीची का घ्यावी आणि त्याची महती काय आहे हा पण एक तू सगळ्यांना सांग की गणपतीची 12 नावांमध्ये किती महत्व आहे आणि ती का घ्यावी. म्हणजे ती 12 नावं घेतल्यानंतर सहस्र नाव घेतलेल्याचं पुण्य गणपती गजाननचं आपणाला प्राप्त होतं, तर त्याच्याबद्दल पण थोडं सांग. तर ती जी नावं आहेत ना गणपतीची ती तुम्हाला सांगतो मी. सुमुखश्च, एकदंतश्च म्हणजे सुमुख म्हणजे सुंदर आहे, एकदंतश्च, कपिलो गजकर्णका. कपिल म्हणजे अत्यंत तेजस्वी, गजकर्ण म्हणजे त्याचे कान मोठे आहेत. मग काय, लंबोदरश्च विकटो म्हणजे मोठं पोट आहे त्याचं आणि विकट आहे म्हणजे मोठं रूप आहे एकदम विकटो. लंबोदरश्च विकटो, विघ्न नाशो विनायक म्हणजे विघ्नांचा नाश करणारा आहे तो गणनायक आहे. गण म्हणजे कोण आहे तो, कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो
विघ्ननाशो गणाध्यक्ष म्हणजे गणपती तो गणांचा अध्यक्ष आहे अशी ती. आणि मग धूम्रकेतू गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन म्हणजे धूम्रकेतू हे त्याचं ते रूप आहे आणि तो भालचंद्र आहे आणि गणपती आहे. म्हणजे तो कपिलो गजकर्णका म्हणजे अतिशय तेजस्वी आणि गजाचे त्याचे कान आहेत, मोठं पोट आहे, विराट रूप आहे गणपतीचं, तो गणांचा नायक आहे. त्यांनी भालचंद्र धारण केलेला आहे, धूम्रवर्ण आहे म्हणजे आपल्याला धूम्रवर्ण दिसतो असा आहे. आणि तो विनायक आहे म्हणजे विनायक म्हणजे कोण आहे की विघ्नांचा नाश करणारा, विघ्न हे करणारा तो विनायक आहे. आणि गणपती हे त्याचं शेवटचं नाही की गणनायक हा गणपती. ही 12 नावं देवाची तुम्ही घेतलात आणि वाहिलात की नाही, ही त्याची अतिशय प्रिय नाव आहे. मग ते वाहून उपचार वाहिलात की नाही की तो खुश होतो. कारण त्या प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्याचं ते गणेश पुराणामध्ये की कथेप्रमाणे ते नाव आहे, ती नावं आली की तो खुश होतो. ती कथा तुम्हाला पाठीमागे ती रिव्हिजन होती की हा यावेळेला हे रूप घेतलं, यावेळेला म्हणजे अख्खं गणेश पुराण वाचल्याचं तुम्हाला पुण्य ही 12 नावं घेतल्यावर मिळतात, म्हणून तुम्हाला ती म्हणायची असे. तर ही 12 नावं जरी फक्त गणपतीची म्हटलात तरी तुम्हाला गणपतीची सहस्र नावं घेतल्याचं पुण्य मिळतं. सुंदर म्हणजे खरंच की लोकांना त्याच्यामधनही बराच बोध कळेल. आपण तू सांगितलेस ते पुन्हा आपल्याला लोकांचे सुंदर सुंदर मेसेजेस देतील, कारण तू अत्यंत सुंदर सुंदर तुझे मेसेज लोकांचे आलेले आहेत आणि लोकांनी खरंच सांगितलं की कुठून व्यक्ती आणली, कुठेही नार्वेकर भेटले आणि खरंच हे परमभाग्य आहे आमचं. तर आजचा एपिसोड आपला खूप मस्त झालेला आहे, आपल्या सगळ्या प्रिव्हियस पॉडकास्ट सारखाच. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये लिहून सांगा आणि चांगले चांगले आम्हाला मेसेजेस कॉमेंट्स टाका. आणि तुम्ही सांगा तुम्हाला जर मिस्टर नार्वेकर परत हवे आहेत पॉडकास्टवरती, आपण परत एक करू. सो प्लीज ड्रॉप युअर कॉमेंट्स अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि आपण भेटू नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक्यू फॉर जॉईनिंग अस.